100 वर्षांच्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात असे अनेक कलाकार झाले ज्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण भारत हे नाव आपल्या ओळखीशी कायमचं जोडून घेणारे कलाकार म्हणजे एकच, ते म्हणजे भारत मनोज कुमार. पडद्यावर जेव्हा जेव्हा तिरंगा फडकला आणि मेरे देश की धरती सोना उगले हे शब्द कानावर पडले, तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला. आज मनोज कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील एका अशा अजरामर कलाकृतीचा प्रवास आपण उलगडणार आहोत, जिची निर्मिती एका पंतप्रधानांच्या शब्दाखातर झाली होती. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. 1960च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत देशभक्तीपर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा ट्रेंड सेट करणारे दिवंगत अभिनेता व दिग्दर्शक भारत कुमार उर्फ मनोज कुमार यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या 1967 साली प्रदर्शित झालेल्या उपकार ह्या चित्रपटाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण मनोज कुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. मनोज कुमार यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1957 मधल्या फॅशन सारख्या चित्रपटातून झाली असली तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती 1960च्या दशकात. हरियाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में आणि दो बहन यांसारख्या चित्रपटांनी त्यांना एक रोमॅन्टिक आणि गंभीर अभिनेता म्हणून प्रस्थापित केले होते. पण त्यांच्या नशिबात केवळ एक अभिनेता म्हणून राहणे नव्हते, तर त्यांना देशभक्तीचा ब्रँड बनायचे होते. 1965च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. दिल्लीत एका विशेष स्क्रीनिंग दरम्यान शास्त्रीजी मनोज कुमार यांना भेटले आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. शास्त्रीजी म्हणाले, मनोज, तुम्ही या जय जवान जय किसान या नाऱ्यावर आधारित एखादा चित्रपट का बनवत नाही? पंतप्रधानांचे ते शब्द मनोज कुमार यांच्या मनाला भिडले. दिल्लीहून मुंबईला परतताना रेल्वेच्या प्रवासात अवघ्या 24 तासांत त्यांनी उपकारची कथा लिहून काढली. हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर देशाच्या मातीशी जोडलेलं एक कर्तव्य होतं. उपकारशी संबंधित अनेक किस्से बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. या चित्रपटात मनोज कुमार यांनी स्वतः मुख्य भूमिका म्हणजेच भारत साकारली होती. पण चित्रपटातील पुरण धाकटा भाऊ या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती त्या काळातील नवोदित अभिनेता राजेश खन्ना होते. मात्र काही कारणास्तव राजेश खन्ना यांनी ही भूमिका नाकारली. त्यानंतर ही भूमिका प्रेम चोप्रा यांच्या वाट्याला आली आणि ती त्यांच्या करिअरमधील एक मैलाचा दगड ठरली. दुसरीकडे अभिनेता शशी कपूर यांना एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे आणि कास्टिंगमधील बदलांमुळे त्यांना या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बाहेर पडावे लागले. अखेर जी स्टारकास्ट ठरली तिने इतिहास घडवला. 1967 मध्ये जेव्हा उपकार प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि मनोज कुमार यांची सादरीकरणाची शैली इतकी प्रभावी होती की लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही भारत कुमार म्हणू लागले. या चित्रपटाने केवळ मनोरंजन केले नाही, तर शेतकरी आणि जवान यांच्याबद्दल समाजात एक नवा आदर निर्माण केला. थोडक्यात मनोज कुमार यांचा उपकार हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल ठेवा आहे. राजकारण आणि कला यांचा असा सकारात्मक संगम क्वचितच पाहायला मिळतो. एका पंतप्रधानांनी दिलेली संकल्पना जेव्हा एक कलाकार आपल्या कौशल्याने पडद्यावर उतरवतो तेव्हा उपकार सारखा इतिहास घडतो. आज मनोज कुमार आपल्यात नसले तरी त्यांनी पडद्यावर जागवलेली देशभक्तीची ज्योत आजही मेरे देश की धरतीच्या रूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवत आहे. भारतीय सिनेमाच्या या भारतला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.